हॅलो वेलकम. हॅलो. आवाज माझा ऐकू येतो तुमच्यापर्यंत आवाज येतोय का माझा? हाय. वेलकम फ्रेंड्स. हां. वेलकम. हॅलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे काढायचे हे पाहिलं होतं आणि तुम्हाला होमवर्कसाठी काही उदाहरणं पण दिली होती. ती तुम्ही सोडवली असतीलच. जर तुम्हाला त्यात काही अडचण आली असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. ठीक आहे. आता आपण या प्रॅक्टिस सेटमधले 2 उदाहरणं राहिलेले आहेत ते घेऊ आणि त्यानंतर आपण तिसऱ्या मेथडकडे वळू. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.3 यामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. त्यातले आपण 4 घेतले होते. तर आज 5वा आणि 6वा घेऊ. 2y² + 9y + 10 = 0. तर ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नव्हता, जे आज प्रथमच हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आता हे 2 राहिलेले प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन पहा. ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी y² कोइफिशियंट हा 2 आहे, तो आपल्याला 1 पाहिजे. फॉर दॅट वी डिवाइड बोथ साइड्स बाय 2. सो y² + 9/2y प्लस याला पण 2 ने डिवाइड करा, 5 राहील = 0. नाउ इफ, हे बघा, या 2 पदांचा विचार करा. हे थोड्या वेळासाठी राहू द्या, फक्त हे 2च पद विचारात घ्या की यामध्ये कुठली टर्म मिळवल्यानंतर हा परफेक्ट स्क्वेअर होईल. तर समजा यामध्ये k मिळवल्यानंतर हा परफेक्ट स्क्वेअर होईल. आता कशाचा होईल ते आपल्याला माहीत नाही, मग ते आपण गृहीत धरू शकतो. तुम्ही x - a² घ्या किंवा x + a² घ्या, कुठलंही घेतलं तर काही फरक पडत नाही. मग इथं आपण असं लिहू, इफ y² + 9/2y + k = हे बघा, आपण आतापर्यंत काय केलं, x - a² घेतला, प्लस घेतलं तरी काही फरक पडत नाही. समजा आपण या ठिकाणी प्लस घेऊ, तर y + a ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore y² + 9/2y + k = y² प्लस दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करा, 2ay + a². कंपेअर करा. कोएफिशियंट ऑफ y is 9/2. Here coefficient of y is 2a. So by comparing we get 2a = 9/2 and k = a². Therefore a = take these two to RHS 9/4. हे इथं गुणाकारातले इथं भागाकारात घेता येतील. And therefore k = a². Now a is 9/4. So 9/4 bracket square 81/16. तर ही के ची किंमत आपल्याला मिळाली, ती आपण यामध्ये ठेवायची. नाव
वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. तर ही टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करायची आहे. देअरफॉर वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81/16 मायनस, लगेच हे मायनस करून घ्या, 81/16 प्लस 5 इज इक्वल टू 0. So this is a perfect square. Take square root of first term, sine of middle term and square root of third term. या पदाचा आपण वर्गमूळ घेऊ. 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या दोघांमध्ये, कारण आपण या दोघातून मायनस साईन कॉमन काढलं ना, मग या ठिकाणी 81/16 आणि इथं प्लस 5च्या ऐवजी -5 मिळेल. तर हे 16 × 80, 81मधून 80 गेले, 1 राहिला, 1/16 इज इक्वल टू 0. देअरफॉर y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/16. दोन्ही बाजूच आपण स्क्वेअर रूट घेऊ. सो y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस मायनस, ह्या 1चं वर्गमूळ घ्या 1 आणि या 16चं वर्गमूळ घ्या 4. देअरफॉर y इज इक्वल टू, हे आपण पद तिकडे घेऊ, मायनस होईल 9/4 आणि नंतर हे प्लस मायनस 1/4. देअरफॉर y इज इक्वल टू -9 प्लस मायनस 1/4. तर एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह किंमत घेऊ. देअरफॉर y इज इक्वल टू -9 प्लस 1/4 और y is equal to -9 minus 1/4, and therefore y is equal to -8/4 or y is equal to -9 minus 1 is -10/4. So y is equal to -2 or y is equal to याला 2 ने डिवाइड करा, -5/2. ओके, राईट डाऊन. यातला शेवटचा प्रॉब्लेम 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. तर यातल्या ह्या दोन्ही टर्म आपण डावीकडे घेऊ. सो 5x² मायनस 4x मायनस 7 इज इक्वल टू 0. डिवाइडिंग बाय 5. We get x² minus 4/5x minus 7/5 is equal to 0.
इफ एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस के इज इक्वल टू, हे बघा तुम्हाला जर समजा मायनस आणि मायनस चिन्ह समजा तुम्हाला टाळायचे असतील तर शक्यतो तुम्ही काय करा की जर इथं मायनस साईन आलं ना तर तुम्ही एक्स मायनस ए स्क्वेअर असं लिहित जा आणि जर प्लस आलं तर प्लस लिहित जा. तसं तर काही फरक पडणार नाही, तुम्ही कुठलंही लिहिलं तरी उत्तर तेच येणार आहे. सो वी राईट एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore, x square minus 4/5x plus k is equal to x square minus twice of their product, that is 2ax plus square of last term a square. Now by comparing the coefficients, here coefficient of x is minus 2a. So comparing minus 2ax minus 2a is equal to minus 4/5 and k is equal to a square. Therefore a equal to minus 4 upon, आता हे मायनस 2 जे आहे ते इथं गुणाकारामध्ये घ्या, म्हणजे याचा आणि याचा गुणाकार करा म्हणजे -10. मायनस कॅन्सल. सो a equal to 2/5 and therefore k is equal to 2/5 square, that is 4/25. Now तर हे इक्वेशन, आता दिलेलं इक्वेशन जे आपण डिवायडिंग बाय 5 असं करून जे मिळवलं आहे ते लिहायचं. एक्स स्क्वेअर मायनस 4/5x मायनस 7/5 इज इक्वल टू 0. तर ही टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करायची आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 ॲड आणि सबट्रॅक्ट केली आणि आता ही मूळची टर्म मायनस 7/5 इज इक्वल टू 0. तर हा परफेक्ट स्क्वेअर झाला. त्यासाठी पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्या, मधल्या पदाचं चिन्ह घ्या आणि या तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्या 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या दोघांमधून मायनस साईन कॉमन घ्या. 4/25 प्लस 7/5. Therefore x minus 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, या दोघांचा छेद आपण सारखा करू. तर त्यासाठी याला 5 ने मल्टिप्लाय करा. 4/25 प्लस या 5 ने वर पण गुणा 35/25. सो x मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे 35 आणि 4 39. तर ही टर्म आपण उजवीकडे घेऊ. देअरफॉर x minus 2/5 bracket square is equal to 39/25. Take the square root and therefore x minus 2/5 is equal to plus minus, याचं स्क्वेअर रूट घ्या 39 आणि याचं वर्गमूळ घ्या 5. and therefore x equal to, take this minus 2/5 to RHS, plus 2/5 plus minus root 39/5. And therefore x equal to 2 plus minus root 39/5. And so the roots are 2 plus root 39/5 or x equal to 2 minus root 39/5. Write down.
तर आपला हा प्रॅक्टिस सेट 2.3 संपलेला आहे. रूट्स काढण्याची एक शेवटची मेथड राहिली, फॉर्म्युला मेथड. ती आपण पाहू. Here, third method, formula method. आता फॉर्म्युला मेथडची गरज का पडली, आपण उदाहरण पाहूयात. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. तर 3चे फॅक्टर असे पाडायचे की बेरीज 3 यावी, असे फॅक्टर तर पडत नाहीत. मग आपण कुठली मेथड यूज करतो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. परंतु कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे सोयीस्कर नाही आहे, कारण ज्यावेळेस संख्या लहान लहान असतील ना तर त्यावेळेस ते ठीक आहे, सोपं आहे. परंतु ही पद्धत कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही सोयीस्कर नाही आहे. मग त्यासाठी एक तिसरी मेथड आहे, ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. या मेथडचं वैशिष्ट्य असं आहे की फॅक्टर पडत असो किंवा नसो तुम्हाला त्याचे रूट्स काढता येतात. आता ही मेथड कशी आहे ते आपण पाहूयात. पण ही मेथड बघण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजेत. हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की समजा दिलेलं इक्वेशन आपण असं लिहिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे इथं तुम्ही म्हणता इथं ए नाही का, आपण ते कन्वर्ट करून घेतलेलं असते, कारण एक्स स्क्वेअरचा सहगुणक आपण किती केलेला असतो, 1 केलेला असतो ना. समजा हे बघा 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. तर याला आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सोडवायचं असेल तर आपण काय करतो, याला 3 डिवाइड करतो. म्हणजे याला आपण असं करतो, 3 डिवाइड केल्यानंतर हे होईल एक्स स्क्वेअर प्लस 5/3x प्लस 7/3. तर मग हे इक्वेशन या टाईपचं झालं. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट या ठिकाणी 1 आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट किती आहे, बी, म्हणजे इथं आहे 5/3, म्हणजे बीची किंमत 5/3 आहे आणि सी ची किंमत किती आहे, 7/3. समजलं. मग इथं आपण के ची किंमत काढत असतो. म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी ह्या दोन पदामध्ये कुठलं पद मिळवावं म्हणजे ते परफेक्ट स्क्वेअर होईल, ते काढण्यासाठी आपण काय करतो, के ची किंमत काढतो. ती कशी काढतो आपण, तर त्यामध्ये आपण असं लिहितो एक्स प्लस के ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे सगळे लिहून नंतर आपण के इज इक्वल टू ए स्क्वेअर असं घेतो आणि मग ते तिसरं पद काढतो. परंतु याचा एक फॉर्म्युला तुम्हाला दिला होता. हे बघा, तो फॉर्म्युला आपण अजून एकदा बघूयात. तर तो फॉर्म्युला असा आहे की त्याच्यामध्ये तिसरं पद जर पाहिजे असेल ना तर ते b/2 ब्रॅकेट स्क्वेअर असतं. म्हणजे यातलं हे जे दोन पद आहेत तर त्याच्यामध्ये जर हे पद मिळवलं तर हा परफेक्ट स्क्वेअर होतो. तर हे कसं आलं बघा एकदा. जर आपल्या नेहमीच्या पद्धतीने जर आपण हे सोडवलं तर मग याला आपण असं लिहू, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस के इज इक्वल टू, तर तो समजा एक्स मायनस, आता या ठिकाणी ए घ्यायच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी घेऊ, समजा टी घेऊयात. मग जर तुम्ही याची तुलना केली तर तुम्हाला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस के इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2tx
प्लस टी स्क्वेअर. तुलना करा. 2t इज इक्वल टू बी आणि के इज इक्वल टू टी स्क्वेअर. म्हणजेच टी इज इक्वल टू बी अपॉन 2 आणि मग के ची किंमत काय मिळाली? बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की या पदामध्ये, या दोन पदामध्ये जर तुम्ही हे मिळवलं तर डावी बाजू म्हणजे पहिले 3 पदं काय होतात? परफेक्ट स्क्वेअर होतात. ठीक आहे. म्हणजे नंतर आपण काय करतो की ह्या एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मध्ये किती मिळवतो? बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मिळवतो आणि लगेच वजा करतो, म्हणजे मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे मूळचं पद प्लस सी. देअरफॉर तर मग हा परफेक्ट स्क्वेअर कशाचा असेल? एक्स प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढा किंवा ही दोन्ही पदं पलीकडे घ्या. हे मायनसचं पद तिकडे प्लस होईल. बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सी. आणि मग तुम्ही याला नंतर स्क्वेअरच्या रूपात लिहून दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढता. तर तुम्ही यातला फक्त एक भाग लक्षात ठेवा, तो म्हणजे असा की परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी काय मिळवायचं आहे? बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्सचा कोइफिशियंट भागिले 2 त्याचा स्क्वेअर. म्हणजे मी तुम्हाला जर आता असं सांगितलं की एक्स स्क्वेअर मायनस 12x याच्यामध्ये मी किती मिळवावं म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर होईल, तर तुम्ही कसं ओळखायचं? एक्सचा कोइफिशियंट निम्मा करायचा, कारण डिवायडेड बाय 2 आहे ना, निम्मा करायचा आणि स्क्वेअर करायचा. मग याचा निम्मा किती? 6. 6चा वर्ग 36. तर हा झाला परफेक्ट स्क्वेअर. कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हा? तर एक्स मायनस 6चा आहे का नाही तुम्ही चेक करा. पहिल्या पदाचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस दोघांचा गुणाकार आणि दुप्पट 12x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 36. तर हे लक्षात ठेवा, कारण त्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. Therefore, suppose we are given a quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. कारण आपल्याला फॉर्म्युला मेथड पाहायची आहे, म्हणजे एक फॉर्म्युला तयार करायचा आहे की अशा टाईपच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काढण्याचा फॉर्म्युला हा आपल्याला तयार करायचा आहे. मग त्यासाठी आपण पहिली स्टेप काय करतो? तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करून घेतो. ठीक आहे. Therefore, dividing by a, so we get x square plus b upon a x plus c upon a is equal to 0. पहिली स्टेप समजली. आपली नेहमीची स्टेप आहे, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण 1 करून घेण्यासाठी त्याच्या कोएफिशियंटनं आपण डिवाइड करत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं सांगितलं मी तुम्हाला की हे जे 2 पद आहे त्याच्यामध्ये कुठलं पद मिळवल्यानंतर हा परफेक्ट स्क्वेअर होणार आहे, कारण इथं त्या स्टेप करत बसायची गरज नाही, इफ वगैरे वगैरे. तर डायरेक्ट बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एक्सचा कोएफिशियंट घ्या, त्याचं निम्म करा आणि त्याचा वर्ग करा. बघा हे असं उदाहरण सांगितलं होतं. समजा एक्स स्क्वेअर मायनस 18x, तर याला आपल्याला तिसरी टर्म काढायची परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी. तर तुम्ही काय करणार? एक्सचा कोएफिशियंट निम्मा करा, म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करा. एक्सच्या कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करा आणि वर्ग करा. तसं आपण इथं काय केलं? एक्सचा कोएफिशियंट घेतला बी अपॉन ए आणि त्याचं निम्म केलं, म्हणजे डिवायडेड बाय 2 केलं. आता काय होईल बघा, हे ए इथं खाली घ्या, दॅट इज बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. तर ही टर्म आपल्याला मिळाली. देअरफॉर एक्स स्क्वेअर, तर ही ॲड आणि सबट्रॅक्ट करायची आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस
बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर, लगेच सबट्रॅक्ट करा, मायनस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंतर हे तिसरं पद प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. ही स्टेप समजली का? तर हा आता परफेक्ट स्क्वेअर झालेला आहे. कशाचा स्क्वेअर झाला हे आपल्याला ठरवायचं. तर त्याची तुम्हाला एक आयडिया सांगितली होती. पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्या एक्स, मधल्या पदाचं चिन्ह घ्या प्लस, आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्या. आता याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे फक्त बी अपॉन 2a लिहायचं आहे ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर आता यांच्या दोघांमधून आपण मायनस चिन्ह कॉमन काढू. इन ब्रॅकेट बी अपॉन 2a, इथं मी याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो, आणि इथं प्लसच्या ऐवजी मायनस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, याचा स्क्वेअर करून घ्या, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर मायनस सी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, या दोघांची वजाबाकी करायची, त्यासाठी त्यांचा आपण छेद समान करू. तर 4a स्क्वेअर इथं येण्यासाठी याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 4a न. देअरफॉर बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर मायनस 4a न वर पण गुणा 4ac डिवायडेड बाय 4a न याला मल्टिप्लाय करा 4a स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore, x plus b upon 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, तर या दोघांचाही छेद समान आहे म्हणून आपण एक वेळेस घेऊ 4a स्क्वेअर आणि वर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ठीक आहे. Therefore, एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर, आता हे पद आपण पलीकडे घेऊ, तर हे मायनसच्या ऐवजी ते प्लस होईल. सो बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. नंतर आपण काय करतो, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतो. देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू प्लस मायनस, याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आता स्क्वेअर रूट घेताना असं नाही घ्यायचं की बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी आणि मग 4चं 2 असं नाही घ्यायचं, कारण इथं मायनस आहे ना, त्यामुळे असं सेपरेट घेता येत नसतं. तर मग ते पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे असं घ्यायचं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय, याचा स्क्वेअर रूट घ्या 2a. नाउ टेक दिस b अपॉन 2a टू RHS. So minus b upon 2a plus minus b square minus 4ac upon 2a. आता या दोघांचा छेद समान आहे. Therefore x इक्वल टू, हा आपण एकदाच घेऊ, आणि वर मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि आता हे सेपरेट घ्या. देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, और एक्स इक्वल टू मायनस बी, आता या ठिकाणी मायनस साईन घ्यायचं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर हे जे दोन रूट्स आलेत यांना अल्फा आणि बीटा असं म्हणायचं. म्हणजे कुठलं आता हे अल्फा होईल किंवा हे पण अल्फा होऊ शकतं. तर अल्फा आणि बीटा, तर शक्यतो आपण काय करू, या पॉझिटिव्हला आपण अल्फा मानू, आणि तर हे जे निगेटिव्ह आहे त्यासाठी आपण याला बीटा मानू. कोणतंही कशाला काय मानलं तर काही फरक पडत नाही. तर हे लिहून घ्या.
परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारलं जाणार नाही, म्हणजे हे फॉर्म्युला कसा आला याची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही फक्त काय करायचं आहे की हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. झालं लिहून. तर हे रूट आपण अल्फा आणि हे रूट बीटा म्हणू. लेट अल्फा इक्वल टू मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अँड बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. जर तुम्ही हे प्लस साईन जे इथं आहे या रूटला जर अल्फा मानलं आणि याला जर बीटा मानलं तर यामधलं कोणतं रूट मोठं असेल तर हे अल्फा असेल. देन अल्फा ग्रेटर दॅन बीटा. आणि जर तुम्ही गृहीत धरत असताना याला जर अल्फा मानलं आणि याला बीटा मानलं तर मग अल्फा लेस दॅन होईल. आलं लक्षात आहे. तर यातले हे जे दोन रूट आले त्यातलं हे इथं प्लस साईन असणारं हे मोठं रूट असणार आहे आणि हे छोटं असणार आहे. त्याच्यावरची आपण काही उदाहरणं सोडवूयात. तर या फॉर्म्युलाच्या सहाय्यानं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येतात. म्हणजे त्याचे रूट्स फॅक्टरायझेशन पद्धतीनं निघत असतील किंवा नसतील तरी पण तुम्ही हे फॉर्म्युला मेथडनं काढू शकतात. तर सुरुवातीला आपण काही साधे साधे उदाहरणं घेऊयात. सपोज एक्स स्क्वेअर मायनस 23x प्लस 42 इज इक्वल टू 0. तर याचे आपल्याला रूट्स काढायचे आहेत फॉर्म्युला मेथडनं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, तुलना करून ए बी आणि सी यांच्या किमती काढून घ्यायच्या. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर इथं याच्याशी कम्पेअर करा. a ची किंमत इथं किती आहे 1, a इक्वल टू 1, b इक्वल टू b ची किंमत किती असेल -23 चिन्हासहित घ्यायची -23 आणि c ची किंमत आहे 42. हे झाल्यानंतर आता आपल्याकडे फॉर्म्युला कोणता, याचे रूट्स कोणते आहेत, तर याचे रूट्स आहेत -b प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे आपण पाहिलं होतं आहे की नाही. तर एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं म्हणजे दोन रूट्स मिळतात.
मग आपण जर डायरेक्ट आता या सूत्रात किमती ठेवल्या आणि सोडवत बसलो तर आपल्याला निगेटिव्ह घेत असताना पुन्हा ते डबल सोडवावं लागतंय. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर याची किंमत काढून घ्यायची, बी स्क्वेअर मायनस 4ac, म्हणजे ते आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट ठेवता येते. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, तर ह्या किमती तुम्ही शक्यतो ब्रॅकेटमध्ये ठेवा म्हणजे चिन्ह चुकणार नाही. -23 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत ठेवा 1 आणि सी ची किंमत ठेवा 42. देअरफॉर याचा स्क्वेअर करून घ्या, निगेटिव्ह जरी असेल तर स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येणार आहे. नंतर मायनस, नंतर याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे, तर 4 दुनी 8 आणि 4 चौक 16, यांची वजाबाकी करू. $361. तर हे झाल्यानंतर आता तो फॉर्म्युला लिहायचा, x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता हा फॉर्म्युला लिहित असताना बरेच विद्यार्थी चुका करतात. काय चुका करतात ते नीट लक्षात ठेवा आणि तशा चुका तुम्ही करू नका. काही विद्यार्थी असे लिहितात मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर हे चुकीचं झालं, कारण हे रॅडिकल साईन पूर्ण इथपर्यंत. तुम्ही जर हे असं एवढंच लिहित असाल तर मग ते काय होईल, रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4 आणि त्याच्या बाहेर इंटू ac असा त्याचा वेगळा अर्थ होईल. म्हणून हे रॅडिकल साईन इथपर्यंत पूर्ण करायचं आहे. तर काही विद्यार्थी असं लिहितात मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि गडबडीमध्ये 2a असं करतात. तर हे पण चुकीचं झालं, कारण हा पूर्ण छेद इथून इथपर्यंत आहे, या पूर्ण याला छेद 2a आहे. पण तुम्ही जर असं लिहिला तर मग काय होईल की या मायनस बीला छेद कोणता येणार आहे, 1. त्यामुळे तुम्ही काय करा की हे रॅडिकल साईन पूर्ण इथपर्यंत करत जा आणि हा छेद कंप्लीट इथपर्यंत लिहायचा, म्हणजे ही रेषा अशी पूर्णपणे इथपर्यंत ओढायची, असे अर्धवट घ्यायची नाही, याचे इथपर्यंत आणायचं. देअरफॉर x इक्वल टू मायनस, आता मायनस बी आहे तर बी ची किंमत ब्रॅकेटमध्ये ठेवायची. हे मायनस साईन आपण या सूत्रामधलं ठेवलंय, हे मायनस साईन इथं ठेवलंय, परंतु बी ची किंमत ब्रॅकेटमध्ये ठेवायची. तर बी ची किंमत काय आहे, -23 प्लस मायनस 361 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची किंमत ठेवू आपण 1. देअरफॉर x इक्वल टू मायनस मायनसचा गुणाकार प्लस 23 प्लस मायनस, याचं स्क्वेअर रूट निघत असेल तर काढायचं, जर निघत नसेल तर तसंच ठेवायचं. आता याचा वर्गमूळ किती, 19 आणि छेदस्थानी 2. तर आता एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह किंमत घ्यायची. देअरफॉर x इक्वल टू 23 प्लस 19 अपॉन 2 और x इक्वल टू 23 मायनस 19 अपॉन 2. देअरफॉर x इक्वल टू, यांची बेरीज करून घ्या, 9 आणि 3 12, हातचा 1 2 आणि 2 4, और x इक्वल टू 4 अपॉन 2. and therefore x इक्वल टू 21 और x इक्वल टू 2. तर हे रूट्स आपल्याला मिळाले. तुम्ही जर फॅक्टरायझेशन मेथडनं जर हे सोडवलं तरी तुमचं उत्तर हेच येणार आहे, आणि क्वाड्रॅटिक त्या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं जरी तुम्ही सोडवलं तरी तुमचं उत्तर हेच येणार आहे. कुठल्याही मेथडनं सोडवलं तर उत्तर असंच येतं. आता आपण एक दुसरं उदाहरण पाहूयात. आता याचे फॅक्टर पडत होते 21 दुनी 42, 21 आणि 2, ठीक आहे. मग फॅक्टर पडत असताना हे आपण असं सोडवलं. आता ज्याचे फॅक्टर पडत नाहीत असं एक उदाहरण आपण सोडून बघू.
2x² प्लस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0. तर बघा 6 आणि 2 यांचा गुणाकार किती 12. तर 12चे फॅक्टर असे पाडायचे आहेत की वजाबाकी 5 यावे. मग असे फॅक्टर आहेत का बघा. तर हे जे फॅक्टर वेगवेगळे कोणते पडतात 6 दुनी 12, 12 एक 12 आणि 4 त्रिक 12. तर यातले कुठल्याच संख्यांची वजाबाकी 5 येत नाही, म्हणजेच याचे फॅक्टर पडत नाहीत. तर ते आपण आता या फॉर्म्युला मेथडनं हे उदाहरण सोडू. तर असं उदाहरण जर परीक्षेमध्ये आलं, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि तुम्हाला हे इक्वेशन दिलं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काय करायचं की याचे फॅक्टर पडतात का अगोदर पाहायचं, कारण तुम्हाला मेथड दिलेली नाही. मग जर फॅक्टर पडत नसतील तर मग डायरेक्ट फॉर्म्युला मेथड यूज करायची. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड शक्यतो वापरू नका, विचारल्यावरच वापरा. हां, जर तुम्हाला प्रश्न असा आला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, तर अशा वेळेस तीच मेथड वापरली पाहिजे. दुसरी जर वापरली तर तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. तर बघा, कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 5, c इज इक्वल टू -6. देअरफॉर b² म्हणजे इथं आपण 5 ठेवू, -4, a ची किंमत 2 आणि c ची किंमत -6. तर हे 25 आणि मायनसचा गुणाकार प्लस 4 दुनी 8, 8 संग 48. बेरीज करा, 8 आणि 5 13, चा 1, 4 आणि 5 आणि 2 7, 73. देअरफॉर x इक्वल टू मायनस, आता या ठिकाणी b ची किंमत पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायची काही गरज नाही, प्लस मायनस रूट 73 डिवायडेड बाय 2 इंटू a ची किंमत आहे 2. देअरफॉर x इक्वल टू -5. मग याचं वर्गमूळ निघत होतं, परंतु आता याचं निघत नाही, मग हे असंच ठेवायचं आहे अपॉन 4. जर स्क्वेअर रूट निघत नसेल तर उलट ते उत्तर सोपं होत आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता, जास्त लिहायची तुम्हाला गरज पडत नाही. देअरफॉर x इक्वल टू -5 प्लस रूट 73 अपॉन 4 और x इक्वल टू -5 मायनस रूट 73 अपॉन 4. तर हे दोन त्याचे रूट्स मिळाले. ठीक आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळ्या प्रकारचे आपण प्रॉब्लेम घेऊ आणि मग तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणं मी देईन. ठीक आहे. थँक्यू.